ऐश्वर्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बघणार आहोत माव्याचे मोदक. यालाच खव्याचे मोदक सुद्धा म्हणतात. चिकट न होता खुसखुशीत कसे माव्याचे मोदक बनवायचे हे आज आपण बघूया. त्यासाठी मी कढईत 1 चमच तूप टाकलेलं आहे. इथे मी 2 वाटी खवा घेतलेला आहे. या खव्याला आता गरम करून घेऊया. हे गरम होत असताना खवा सतत हलवत राहावे, करून आपलं कढईला खवा चिटकणार नाही. खवा आता छान घट्ट झालेला आहे. इथे मी 2 वाट्या खव्याला अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. ती आता आपण मेल्ट करून घेऊया. मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं याला आता हलवून घेऊया. बघा आता मिश्रण आपलं छान हळूहळू घट्ट होतंय. यात मी 2 ते 3 बारीक कट करून बदाम टाकलेले. तुम्हाला पाहिजे नसतील तर तुम्ही हे स्किप करू शकतात. याला आता छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 चम्मच इलायची पूड टाकलेली आहे. याला आता 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घेऊया. खवा आता घट्ट झालेला आहे. त्याची आपण आता गोळी करून बघूया. अशा प्रकारे छान गोळी आपली बनलेली आहे. आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊया. मिश्रण थंड झालेलं आहे, पण थोडासा चिकटसरपणा आहे, तर याला आता आपण फ्रीजला लावून घेऊया. अर्धा ते 1 तास याला फ्रीजला ठेवावे. मिश्रण थंड झालेलं आहे. आता याला आपण मोकळं करून घेऊया. ह्याला आता मी 5 ते 10 मिनिटं छान चुरून घेतलेलं आहे. मिश्रण लुसलुसीत झालेलं आहे आता. चिकट बिलकुल झालेलं नाहीये. इथे मोदकचा साचा घेतलेला आहे मी. याला आता तूप लावून घेऊया. आता ह्याच्या वरच्या टोकावर पिस्ताचे थोडेसे काप ठेवूया. त्यावर थोडं थोडं सारण टाकून प्रेस करून घेऊया. मिश्रण दाबून भरायचं, जेणेकरून मोदकाच्या कळ्या छान दिसतील आपल्या. यानंतर साचा बंद करून याला परत थोडंसं सारण टाकून याला छान प्रेस करून घ्यावे. याला आता अलगद काढून घेऊया. बघा आपला मोदक किती सुबक आकाराचा झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व मोदक करून घेऊया. असेच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला भेटतील.
तर अशा प्रकारे आपले मोदक रेडी आहेत. एन्जॉय.